विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. ओके, या पूर्वीच्या धड्याचा सुद्धा स्वाध्याय मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. तर आता बघा, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत त्यातल्या स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि त्यातील पहिला प्रश्न आहे, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. तर कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर हा धडा काढा आणि याच्यातच त्याचं उत्तर आहे. धड्यामध्येच बघा, कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला तिने. बघा, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला तिचं उत्तर मिळणार आहे. बघा, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. आहे का? तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. ओके, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आपण वहीत सुद्धा त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. बघा, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला असं वहीत लिहायचंय. सगळी उत्तरं पुस्तकातच असतात, आपण शोधायचे फक्त. तर पुढे, कविताला कशामुळे दिलासा मिळाला. बघा, कविताला कशामुळे दिलासा मिळाला त्याचं उत्तर बघा इथे. बघा, इथंच आहे त्याचं उत्तर. बघा, आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. ओके, आपण वहीत कसे लिहायचे उत्तर बघा. कविताला कशामुळे दिलासा मिळाला. आईच्या समजुतीच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला असं त्याचं उत्तर वहीत लिहायचे. तर पुढचा प्रश्न, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. याचं उत्तर सुद्धा पाठातच आहे. बघा, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. तर बघा, इथे आहे बघा त्याचं उत्तर. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. आहे का? पुस्तकातच त्याचं उत्तर. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. बघा, वहीत आता आपण असं लिहिलंय, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. त्याचं उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. तर पुढचा प्रश्न, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले. तर बघा, त्याचं उत्तर बघा इथंच आहे. बघा, त्याचं उत्तर बघा इथं आहे. नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत. बघा इथं आहे का, इथं दिसतंय का. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. बरोबर, पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दवड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. पण केव्हा ओळखली त्यांनी. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. ओके, तेव्हा मग या ठिकाणी आपण उत्तर कसं लिहायचे. बघा, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले. त्याचं उत्तर आपण लिहायचंय, जेव्हा कविताने नाशिक जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा विजेंद्र सिंग यांनी तिच्या पायातील वेगळेपण ओळखले. अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचंय. तर पुढचा प्रश्न बघा, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही. प्रश्न काय बघा, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही. त्याचं उत्तर बघा इथे. बघा, बघा, ती म्हणते, माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून तिला उगीच वाईट वाटत राहतं. हे त्याचं उत्तर. मग आपण वहीत कसं लिहायचं. बघा, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही. त्याचं उत्तर आपण लिहायचं, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं, म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. ओके, तर हे असं लिहायचं. तर पुढचा प्रश्न, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते. बघा, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते. तर त्याचं उत्तर बघा इथं आहे. बघा,
पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. असं उत्तर लिहायचं आपण. तर पुढे कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते? त्याचं उत्तर इथंच आहे वरती बघा. बघा इथंच आहे त्याचं उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. असं लिहायचे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? बघा त्याचं उत्तर इथे आहे. बघा बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य व आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. हे असं त्याचं उत्तर आहे इथं. पण आपण वहीत कसं लिहायचंय बघा. बघा कसं लिहायचंय. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? वहीत कसं लिहायचंय बघा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य व आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने जिंकली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने भारताचे नाव उंच केले म्हणून कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. असं आपण वहीत लिहायचे. ओके. तर पुढचा प्रश्न. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? तर त्याचं उत्तर बघा. बघा त्याचं उत्तर पुढे बघा. इथे बघा त्याचं उत्तर. हा बघा. नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. म्हणजे नाशिकमध्ये. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. म्हणजे कारण काय होतं? नाशिकला सराव करायचा आणि हर्सुलला शाळा करायची, शिक्षण करायचं. मग तिची धावपळ व्हायची. म्हणून काय केलं? विजेंद्र सिंग यांनी त्यांची ओढावदान पाहिली आणि तिला 11वी साठी नाशिकमध्येच भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता नाशिकमध्ये प्रवेश घेतला तर ती राहणार कुठं? मग विजेंद्र सिंग तिला म्हणाले तू आता माझ्याच घरी राहा. म्हणून ती त्यांच्या घरी राहू लागली. तर बघा आपण उत्तर कसं लिहायचंय. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? तर त्याचं उत्तर आपण काय लिहायचंय. नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्यावर कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. असं आपण उत्तर वहीत लिहायचं. तर पुढे. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? बघा हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? त्याचं उत्तर इथे बघा. बघा कविताच्या यशामुळेच हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही तर संपूर्ण हर्सुल परिसराची ही भावना आहे. पण आपण वहीत जसंच्या तसं लिहायचं नाही. त्याचं उत्तर कसं लिहायचं बघा. बघा त्याचं उत्तर कसं लिहायचं बघा. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? तर त्याचं उत्तर आपण लिहायचं. कविताने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये पदके पटकावली. कविताच्या या यशामुळेच हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. असं आपण वहीत उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न. आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? म्हणजे तिच्या आईला का वाटतं कविता राऊतच्या? तर बघा त्याचं उत्तर इथे. इथून
नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लय मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. हे त्याचं उत्तर आहे, पण आपण एवढं मोठं वहीत जसंच्या तसं लिहायचं नाही. कसं लिहायचं तुम्हाला सांगतो बघा. कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. प्रश्न आहे, आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? तर त्याचं उत्तर आपण कसं लिहायचं. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली. कविताच्या स्वागतासाठी लोकांनी जय्यत तयारी केली होती. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. असं आपण उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न, कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? तर बघा त्याचं उत्तर इथे, विजेंद्र सिंग यांना श्रेय का देतात? तर बघा इथं म्हटले, कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कारण जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचू शकली नसती. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांना देतात. तर वहीमध्ये कसं लिहायचं आपण बघा. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? त्याचं उत्तर आहे, जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित कविता आज या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. म्हणून कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात. असं आपण लिहायचंय. ओके, आता पुढचा प्रश्न, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? तर आता याचं उत्तर काय तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. त्याचं उत्तर बघा असं लिहायचंय, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम करणे व अपयश आले तरी खचून न जाणे ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. तर अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं. तर पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पण, वेगळेपण. पण, वेगळेपण. मग आपण नवीन शब्द लिहू शकतो लहानपण. वेगळेपण, लहानपण. शेवटी पण हा शब्द लावलाय. पुढे पणा, कमीपणा. मग इथं आपण लिहू शकतो चांगुलपणा. काय लिहू शकतो आपण? चांगुलपणा. पुढे इक, आर्थिक. आपण अजून लिहू शकतो सामाजिक. समाज, सामाजिक. पुढे दार, चमकदार. आपण डौलदार सुद्धा लिहू शकतो. पुढे पणी, लहानपणी. मग आपण लिहू शकतो म्हातारपणी सुद्धा लिहू शकतो. म्हातारपणी. पुढे इत, अखंडित. बरोबर.
मग आपण अजून काय लिहू शकतो? आपण असं लिहू शकतो, स्तिमित. ओके. तर पुढचा प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. तर बघा, दिलासा मिळणे. परीक्षेसाठी अर्धा तास वेळ वाढवून मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पुढे, कणखर बनणे. शेतातील कष्टांमुळे राजूचे शरीर कणखर बनले. त्याच्या पुढे, नात्यातील वीण गहिरी असणे. मी आणि माझ्या आईच्या नात्यातील वीण गहिरी आहे. पुढचा वाक्प्रचार, गराडा पडणे. स्वस्त दरात भाजी विकणाऱ्या विक्रेत्याभोवती लोकांचा गराडा पडला. पुढचा, ओढाताण होणे. घरातील आणि शेतातील कामे करताना आईची ओढाताण होते. पुढचा, वणवण सहन करणे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी रमेशला वणवण सहन करावी लागते. तर असा वाक्यात उपयोग आपण केलेला आहे. आता याच्या पुढचा प्रश्न जो आहे तेवढाच करूया. माय समानार्थाचे शब्द लिहा. माय म्हणजे आई, जननी, माता लिहू शकताय. बळ, बळ म्हणजे शक्ती, ताकद सुद्धा तुम्ही लिहू शकताय. क्रीडा, क्रीडा म्हणजे खेळ. लेक, लेक म्हणजे मुलगी. गहिरे आणि वडील हे 2 शब्द आपले आता राहिलेत. आता गहिरेचा अर्थ काय होतो? तर गहिरेचा अर्थ काय होतो बघा, दृढ आणि घट्ट. गहिरेचा अर्थ होतो दृढ आणि घट्ट, आणि वडील म्हणजे पिता. हे समान अर्थाचे शब्द आपण लिहिले आणि हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण थांबूया. या पुढचा स्वाध्याय पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.